नमस्कार मित्रांनो. तर मी आता रेडी होते कारण का माका जाऊचा VMCच्या हॉस्पिटलमध्ये माका चावलो होतो कुत्रो, त्यामुळे माका घेऊचा इंजेक्शन. अभिषेकला फोन केल्यावर तो बोलला ये खाली, मी गाडी घेऊन येते. यो बघा अभिषेक इलेलो बुरशासारखो इलेलो आंघोळ न करता. आता मी त्याच्या गाडीवर बसून चाललोय महानगरपालिकेच्या हॉस्पिटलला. आमच्या इकडे कुत्रे लय असतात, आव झवारे नुसते चावतच असतात. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मी लय खुश होते कारण का माझा शेवटचा तर इंजेक्शन होता, त्यामुळे बिगी बिगी जात होतं. आतमध्ये बघितलं तर रक्ताचे थारोळ येते कारण का एका कुत्र्यानं फाडून काढला नव्हता. मग मी इंजेक्शन घेऊन बाहेर इल्यानंतर मी गेले बाजारात कारण का माझ्या औषध माका सामान आणूक सांगितलेलं. तर सामान मी घेऊन इलय. सामान घेऊन येताना माका लागली भूक, तर मी खाल्ले समोसोपा. घरी इल्यावर मी माझा शर्ट काढल्याने शर्टाक माझ्या मी इस्त्री केलंय. मग मी आता शर्ट घातल्यानंतर मी अभिषेकला फोन केलाय कारण का आमका जाऊचा तो बोईगावला. तर तो बोललो ये खाली. खाली इल्यावर बघितलं तर आमचे अमर अकबर अँथनी झोपले होते आणि ह्यो बघा अभिषेक आमचा अमर अकबर अँथनी घाबरतात, त्यामुळे तो माझ्या गेट जवळ गाडी घेऊन येऊक नाही. भुईगावला आम्ही निघालो. भुईगावला आम्ही कित्याक जातो तर आज असा गुरुवारच्या वेळी आम्ही स्वामींच्या मठात जातो. नालासोपारापासून भुईगाव या 8 किलोमीटरच्या अंतरावर असा. जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुमका नालासोपाराक उतरूचा. नालासोपाराक उतरल्यानंतर पश्चिमेक येऊचा तर तुमका तडेसून बस आणि रिक्षा गावतली. बस घेतली तुमच्याकडनं 20 रुपये आणि रिक्षा घेतली 150 रुपये. भुईगावला पोहोचल्यावर आम्ही आमची स्कूटी पार्क केलो. पार्क केल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केलो. या बघा स्वामींचा मठ किती सुंदर असा ना. आज गुरुवार असल्या कारणामुळे दुपारची सुद्धा अडे गर्दी होती. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो महाप्रसाद खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घराकडे. मी आज जाणार होतो घराकडे कारण का माका काम होतं आणि अभिषेक जाणार होतो शूटिंगला. अभिषेकची नवीन शॉर्ट फिल्म येतली अभिषेक ब्लॉग तांबेवर, तर ती येतली तेव्हा मी तुमका सांगतले. तर आतासाठी तात्पुरता तुमका बाय बाय कर.